नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा लॉटरीमध्ये म्हाडा आता एक घरे उभारण्यापूर्वी ग्राहकांची जी मागणी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यासाठी यांनी एक स्वतंत्र असं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। तर घरे विक्रीविना पडून असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर काय आहे अपडेट, आपण पूर्ण सविस्तर माहिती पाहूया। म्हाडाच्या विविध मंडळामार्फत राज्यभरात उभारण्यात आलेल्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। यामुळे हजारो घरे विक्रीविना पडून असल्याने म्हाडाचा तब्बल 3000 कोटीची निधी यामध्ये गुंतला आहे। यामुळे म्हाडाने नवीन इमारत प्रकल्पामध्ये काम सुरू करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी म्हाडाने स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले आहे। म्हाडाच्या विविध मंडळामार्फत राज्यभरात अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत। बाजार भावापेक्षा अधिक दराने जमीन खरेदी करून त्या ठिकाणी प्रकल्प उभारले आहेत। तर काही ठिकाणी घरे विक्री होणार नाहीत असा म्हाडा अधिकाऱ्यांनी शेरा मारल्यानंतरही त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत। यामुळे म्हाडाच्या विविध मंडळामार्फत उभारण्यात आलेली घरे विक्रीविना पडून आहेत। यामध्ये पुणे, नाशिक, कोकण मंडळ आघाडीवर आहेत। या मंडळामार्फत उभारण्यात आलेली घरे विविध सवलती दिल्यानंतरही विक्री होत नसल्याने म्हाडासमोर पेच निर्माण झाला आहे। हजारो घरे धूळ खात पडल्याने यामध्ये म्हाडाची तब्बल 3000 कोटीहून अधिक रक्कम अडकून पडलेली आहे। कोकण मंडळामार्फत विरार, बोळिंज, खोनी, शिरढोण आदी ठिकाणी उभारलेली घरे अनेक वेळा लॉटरी काढण्यात आल्यानंतरही विक्रीस गेलेली नाहीत। तर पुणे मंडळाचे म्हाळुंगेसह विविध प्रकल्प विक्रीविना पडून आहेत। यामध्ये म्हाडाचे नुकसान होत असल्याने म्हाडाने अखेर ग्राहकांची मागणी असल्याशिवाय घरे उभारायची नाहीत असा निर्णय घेतला आहे। यासाठी म्हाडाने ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे। इतकेच नव्हे तर म्हाडाच्या विविध मंडळांना घरे उभारण्यासाठी दिलेल्या सर्व प्रकल्पांच्या मंजुऱ्या म्हाडा प्राधिकरणाने परत मागविल्या आहेत। तर या शहरांमध्ये म्हाडाची घरे विक्रीविना पडून आहेत। पुणे मंडळाच्या हद्दीतील वाघेरे, टाठवडे, म्हाळुंगे, नाशिक मंडळाच्या हद्दीतील पाथरी, श्रीरामपूर, तसेच कोकण मंडळाच्या हद्दीतील विरार, खोनी, शिरढोण, वेंगुर्ला। जर म्हाडाने हे आधीच केलं असतं, म्हाडाने घरे उभारण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी ग्राहकांची जी मागणी आहे ती जर जाणून घेतली असती तर म्हाडाला ही वेळ आलीच नसती। इतके पैसे जे आहेत ते म्हाडाचे अडकून राहिले नसते, कारण घरांना मागणी भरपूर आहे, परंतु ती सर्वसामान्याच्या अवाक्यात असणे सुद्धा गरजेचे आहे। तसेच त्यांना तिथे त्या सुविधा सुद्धा भेटल्या पाहिजेत। एखाद्या तुम्ही आड रानात, जंगलात किंवा एखाद्या कोपऱ्यात जर तुमचा प्रोजेक्ट तयार कराल तर तिथे कोण जाणार आहे। तसेच तुम्ही एखाद्या ठिकाणी मस्त मोठं टॉवर उभा करता, परंतु त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही तर काय उपयोग आहे। कारण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भेटल्या पाहिजेत। तर हा सगळ्या गोष्टींचा विचार म्हाडाने करावा। सध्या तरी हीच अपडेट माझ्यापर्यंत आलेली आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।